जय भीम नमो बुद्धाय. सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी. हळूहळू आपण सागराची खोली गाठत आहोत. सागरामध्ये उतरत आहोत. धम्माच्या महासागरामध्ये, जो या कायेमध्ये आहे. धम्मं कायेन पश्यति. जागृतीला जे जे जाणवतं त्याला धम्म म्हणतात. धम्म म्हणजे सत्य. धम्म म्हणजे वास्तव. धम्म म्हणजे तथ्य. तथ्य. तथ्य शब्दापासून तथागत शब्द आला. बुद्धांना जे तथागत म्हटलं जातं तर जे तथ्यापर्यंत पोहोचले, सत्यापर्यंत आगत म्हणजे येणे. तथा आगत. तथ्य. तथ्यापर्यंत, सत्यापर्यंत जे पोहोचले त्यांना तथागत म्हणतात. असा एक त्याची काय म्हणतात, उपपत्ती म्हणजे त्याचा त्याचा असा एक संदर्भ मिळतो. तर धम्म म्हणजे तथ्य आहे, सत्य आहे. आणि सत्य कुठं आहे? सत्य कोणाला दिसतं? जो पाहतो त्याला दिसतं. आणि कोण पाहू शकतो? जो सतीमध्ये आहे तो. ज्याला जगण्याचं भान नाही, ज्याला कायेचं भान नाही, कायेतल्या जाणीवांचं भान नाही, कायेतल्या ऍक्टिव्हिटीजचं भान नाही, ज्याला चित्ताचं भान नाही, ज्याला मनोधम्म म्हणजे थिंकिंग प्रोसेसचं भान नाही, ज्याला इंद्रियांचं भान नाही, ज्याला सब्जेक्टिव्ह भान नाही, ऑब्जेक्टिव्ह भान नाही, म्हणजे इंद्रियजन्य जग आणि त्याच्या पलीकडं म्हणजे आतलं जग, हे दोन्हीचं भान ज्याला नाही त्याला धम्म नाही दिसत. धम्माचं ज्ञान असणं आणि धम्म दिसणं, जाणवणं, त्याचा बोध होणं, बोधी होणं. बोधी. बुद्धांना बोधी मिळाली ना. तर बोधी म्हणजे तथ्य, सत्य सापडलं म्हणून त्यांना बोधी प्राप्ती झाली म्हणतात. बोधी प्राप्ती झाल्यामुळे जीवन समजलं. जीवन समजल्यामुळे जीवनाचे प्रश्न समजले, समस्या समजली. त्या सत्यातलं एक अ, त्रासदायक सत्य जे आहे ते दुःख आहे. म्हणून दुःख आर्य सत्य म्हटलेलं आहे. सगळ्यात मोठं सत्य तेच आहे. तिथं माणसाला तिथं जैविक अस्तित्व हे विचलितच असतं, डिस्टर्ब असतं. कोणतंही जैविक अस्तित्व घ्या, तिथं तडफड, फडफड, विचलन, विस्कळीतपणा सगळं असतं त्याच्यामध्ये, आपल्या चित्तामध्ये, कॉन्शियसनेस मध्ये. त्यामुळे दुःख हे सत्य आहे. हे सत्य, वास्तव, हे तथ्य दिसलं म्हणूनच बुद्ध दुःखमुक्तीकडे वळाले. ज्याला दुःख नाही लक्षात येत तो दुःखमुक्तीकडे वळू शकत नाही, इम्पॉसिबल आहे. कारण दुःख ही समस्या आहे. ज्याला समस्या नाही लक्षात येत तो त्याच्या निवारण करण्याकडे वळणारच नाही. त्याला त्याचं अस्तित्वच लक्षात येत नाही, त्याचं तथ्य लक्षात येत नाही, सत्य लक्षात येत नाही. तो दुःखमुक्तीकडे वळू शकत नाही म्हणजे धम्म मार्गावर येऊ शकत नाही. धम्म धम्म दिसतो जागृतीला, सतीला, म्हणजे बुद्धांना. बुद्ध म्हणजे सम्मा संबुद्ध, संपूर्ण जागृत, सतीमान, जे सतीमध्ये आहे, सम्यक सतीमध्ये आहे, ते बुद्ध.
आणि जे कमी सतीमध्ये आहेत ते अलीकडचे बुद्ध. बुद्ध हे प्रत्येकात आहेत, दडलेले आहेत. प्रत्येक व्यक्तीमध्ये ते दडलेले आहेत, जागृतीच्या रूपात. पण त्यांचा शोध किती लागतो, किती त्यांचं अस्तित्व किती प्रमाणात आपल्याला जाणवतं, म्हणजे आपण किती प्रमाणात आपण जागृत होतो, तेवढे बुद्ध आपल्याला समजतात. म्हणून यो धम्मं पස්සती सो मग पස්සती असं म्हटलंय त्याने, बुद्धांनी. जो धम्म पाहतो तो मला पाहतो, आणि जो मला पाहतो तो धम्माला पाहतो. मला म्हणजे कोणाला? बुद्ध तर अस्तित्वात नाहीत आता शरीरानं. मग मला पाहतो म्हणजे कोणाला? बुद्धाला पाहणं म्हणजे मग काय? तर त्याचा दुसरा अर्थ हाच आहे की आपल्या अस्तित्वाला, आपल्या जागृत अस्तित्वाला किंवा आपल्या अस्तित्वाला जागृतीनं पाहणं म्हणजे धम्म पाहणं, आणि धम्म पाहणं म्हणजे बुद्ध पाहणं, असं ते समीकरण आहे. पण सेंट्रल पॉइंट हाच आहे की आपल्याला ज्याच्यामुळे धम्म दिसतील, सत्य दिसेल, ज्याच्यामुळे बुद्ध आपल्याला रिअलाइज होतील, बुद्धांचं अस्तित्व आपल्याला आपल्यामध्ये लक्षात येईल, इतरांमध्ये पण लक्षात येईल. आधी आपल्यामध्ये आलं पाहिजे. ते प्रत्येकात आहे. तर ते आपल्यामध्ये जेव्हा ते त्याचं अस्तित्व लक्षात येईल, तेव्हा मग बुद्ध समजतात. तर जागृतीचा प्रकाश जेवढा व्यापक होत जातो, तेवढे बुद्ध आपल्याला स्पष्ट दिसतात. म्हणून या सतीसाठीच प्रयत्न करावा लागतात. दुसरा कोणता मला मार्ग दिसत नाही. बाकी सगळं त्याच्यामध्ये येईल. बाकी नंतर सगळं त्याच्यामध्ये येईल. जे काही आपण ऐकलेलं आहे, अभ्यासलेलं आहे, जे काही माहिती आहे, जे काही पाठांतर आहे, ज्या काही साधना केलेल्या आहेत, किंवा आता हे आपण आनापानसती सुत्ताचा जो संदर्भ घेतो, तो आता त्या पुस्तक वाचून आपल्याला ते अनुभव येणार नाहीत. अनुभव आल्यावर पुस्तक समजेल, ते शब्द समजतील. शब्दाने अनुभव येत नाही, अनुभवातून शब्द समजतात. शब्द या फक्त संज्ञा आहेत. शब्द या फक्त संज्ञा आहेत, आणि संज्ञेचे संस्कार होतात, आणि म्हणून ते शब्द आपल्या मेमरीमध्ये असतात. संस्कार म्हणजे मेमरी पण आहे. आणि ते शब्द आपल्याला आठवले की आपल्याला वाटतं हा त्याचं ज्ञान आहे आपल्याला. शब्द आठवणं, मेमरीतले शब्द म्हणजे ज्ञान. ज्ञान आहे पण ती प्रज्ञा नाही, ती समज नाही. शब्द माहिती असणं, शब्दांचं ज्ञान असणं, आणि शब्दांची समज असणं, याच्यात फरक आहे. आणि ती समज जागृतीला येते. जागृती सती काय करते? शब्दांचे अनालिसिस करते, शब्दांची फोड करते, शब्दांचे अर्थ शोधते, शब्दांचे अन्वयार्थ शोधते, शब्दांचे गर्भितार्थ शोधते, शब्दामध्ये काय दडलेले आहे ते सती शोधते, जागृती शोधते. आता नुसता सती शब्द घेतला म्हणून सती नाही येत आपल्याला. सती शब्द परत 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 जरी आपण म्हटलो, किंवा चार सती पठ्ठान म्हटलं, किंवा काही म्हणा, सगळा सतीचा अभ्यास आपण केला, म्हणून सती जागृती आपल्यामध्ये निर्माण होत नाही. ती निर्माण कशामुळे होते? आपण जेव्हा डायरेक्ट अस्तित्वामध्ये उतरतो, कनेक्ट होतो, अस्तित्वाशी एकरूप होतो, ऍब्झॉर्ब होतो, ऍब्झॉर्प्शन. जसं
साखर आणि साखरेमध्ये पाणी टाकल्यावर साखरेचा पाक तयार होतो, पाक. तर मग त्याच्यात साखर कोणती आणि पाणी कोणतं हे सांगता येत नाही. ते दोन्ही एकरूप होऊन पाक तयार होतो. मग साखरेची चव त्याला असेल, पण ते साखरेचं मूळ त्याच्यात जे सॉलिड अस्तित्व आहे, घन, म्हणजे साखरेचे खडे नाही दिसणार, पाक दिसेल. आणि तो पाक त्या पाण्यामुळं होतो. पण पाणी पण दिसत नाही. पातळपणा दिसेल पण मूळ पाणी नाही दिसणार. साखर दिसेल, साखरेची चव जाणवेल, पण ते खडे किंवा ते सॉलिड अस्तित्व नाही जाणवणार. तसं ह्या कायेमध्ये जेव्हा सती झिरपते, जेव्हा ही काया जागृत होते, म्हणजे काया म्हणजे जिवंत काया, आणि जिवंत काया म्हणजे त्यातल्या जाणीवा, त्यातल्या जाणीवा म्हणजे सुख दुःख न्यूट्रल जाणीवा, सुख दुःख विरहित जाणीवा, सुख दुःखाचं कारण ते जे चित्त आहे ते, आणि त्याचं जे अनालिसिस आपल्या मेंदूमध्ये चाललेलं आहे ते, मनोधम्म, विचार प्रक्रिया, हे सगळं सगळं एकच आहे. तर त्याच्यामध्ये जेव्हा सती झिरपते संपूर्णपणे, म्हणजे साखरेत पाणी टाकलं आणि ते पाणी आणखीन एकरूप होण्यासाठी थोडी साखर अशी त्याच्यात गरम पाणी असेल तर ते लवकर विरघळतं. नाही तर कधी कधी थंड पाण्यात साखर खाली बसते. त्याला गरम थोडस केलं की तो पाक चांगला तयार होतो. पूर्वीच्या ह्याच्यामध्ये ग्रंथामध्ये एक असं वेगळं उदाहरण आलंय. साबणाचं साबणाची साबण चूर्ण असं म्हटलंय. चूर्ण शब्द आला. आता चूर्ण म्हणजे पावडर, आपण पावडर बोलतो. साबणाची पावडर आणि पाणी जेव्हा एकत्र होतं, त्या साबण आणि पाणी वेगळं, साबणाचं चूर्ण आणि ते पाणी वेगळं नाही राहत, एकच होतं. एकरूप होतो जसं साखरेचा पाक तसं हे साबणाचं पाणी. पण साबण त्याच्यात दिसत नाही, त्याचं स्वरूप दिसत नाही, त्याचं अस्तित्व दिसत नाही. ते फेसाच्या रूपात असेल किंवा रंगाच्या रूपात असेल, पण मूळ साबण त्याच्यात दिसत नाही, चूर्ण दिसत नाही, आणि मूळ पाणी पण राहत नाही. तर ते हे पारंपरिक उदाहरण हे पण दिलेलं आहे. तर सती आणि आपलं जीवन अस्तित्व अशा प्रकारे एकरूप झालं पाहिजे. मग ती खरी, काल आपण पाहिलं तसं समाधीकडे वाटचाल आहे. आणि हे कसं घडू शकतं? आपलं जे जैविक अस्तित्व आहे, जैविक अस्तित्व म्हणजे जिवंत अस्तित्व, बॉडी माइंड. हे बॉडी माइंड जे आहे, ह्याच्यामध्ये क्रमाक्रमाने सती उतरली पाहिजे, झिरपली पाहिजे, एकरूप झाली पाहिजे. आणि म्हणून आपण ते काम करण्यासाठी आपण काया ही जी आन करते, अपान करते, त्या निमित्तानं ज्या काही हालचाली होतात, त्या हालचालींच्या प्रवाहामध्ये, त्या गतीमध्ये, हा गती एक शब्द फार महत्वाचा आहे माझ्या दृष्टीने. कारण सती गतिशीलच असते, कारण अस्तित्व गतिशील आहे. तर श्वासाच्या ही जी काया आन करते, अपान करते, त्याच्या हालचालींच्या गतीमध्ये जेव्हा काया आन असते तेव्हा त्याची सती, जेव्हा काया अपान असते तेव्हा त्याची सती. आत्ताची, वर्तमानातली, आत्ता, मागचे गेले अनुभव, मागचे संपले. आत्ता, आत्ताच काम आहे, वर्तमानातलंच काम. म्हणजे आत्ता जी काया आन करते त्याची सती, काया अपान करते त्याची सती. आणि मग ते अनुभव आपले जसजसे सखोल बनत जातात,
त्याचं स्पष्टीकरण विश्लेषण आपण गेल्या 2-3 दिवसापासून करत आहोत. तर ज्यांच्याकडं ते पुस्तक आहे, त्या पुस्तकातल्या अं, टप्प्यानुसार अनुभव येतील असं नाही. ते सर्वसाधारण टप्पे आहे. सगळं त्याच्यात येणं अशक्य आहे, इम्पॉसिबल आहे. सगळी काया पुस्तकात येईल, सगळ्या वेदना जाणीवा पुस्तकात येतील, सगळं चित्त पुस्तकात येईल, सगळे विचार पुस्तकात येतील, असं होऊ शकत नाही, इम्पॉसिबल आहे. पण त्याच्यात ते सर्वसाधारण शरीर म्हणजे काया आन, आता हे काया आन आपण आपण म्हणतो, पुस्तकात नाही आलं, ते ग्रंथात नाही आलं. तर काया आन काया अपान वर्तमानामध्ये जेव्हा जसं असेल तसं आपण अनुभवतो. काया आन असेल तर काया आन, काया अपान असेल तर काया अपान, छोटं काया आन असेल तर छोटं काया आन, म्हणजे ह्रस्व, ह्रस्व म्हटलंय त्याला, छोटा श्वास. तर छोटा काया आन असेल तर छोटा काया आन, मोठा काया आन असेल तर मोठा काया आन, छोटा काया अपान असेल तर छोटा काया अपान, मोठा काया अपान असेल तर मोठा काया अपान. जे काही वर्तमानात आत्ता जे जाणवते ते आपण आपण अपान काया अपान घडून गेल्यावर मग आपण काया अपान पाहणार, तर त्याचा काय उपयोग नाही. काया आन म्हणजे श्वास घडून गेल्यावर मग आपण काया आन पाहू असं म्हणण्यात काहीच पण नाही, ते सापडणारच नाही. जेव्हा जे जसं असेल तसं. याचा दुसरा अर्थ असा आहे की शब्दात अडकून पडायचं नाही. शब्दात अडकून पडलं की माणूस मन शब्दामागे असतं, संज्ञान मागे असतं. काया अपान मध्ये काया अपान नाही, काया अपान शब्दामध्ये काया अपान नाही, काया आन शब्दामध्ये काया आन नाही. ते जेव्हा ते घडत असेल तेव्हा तो सतीचा विषय आहे तिथला. माझे मी काय म्हणतो तो मुद्दा तुमच्या चांगला लक्षात येत असेल अशी मी आशा करतो. कारण साधना ही प्रॅक्टिकल आहे. शब्दाला धरून साधना नाही, अनुभवांना धरून साधना चालते. अनुभवातून साधना समजते, साधनेतून अनुभव येतात. आणि मग हे हे आन आहे किंवा हे काया आन आहे, हे काया अपान आहे, हे दीर्घ श्वास आहे, हा ह्रस्व श्वास आहे, हे आहे, ते आहे. मग ही काया आहे. संपूर्ण कायेमध्ये आपण जसं काल परवा पाहिलं, संपूर्ण कायेमध्ये सती झिरपली का, हा ही काया आहे. मग हे कायेतले संस्कार आहेत, म्हणजे हालचाली आहेत. मग तेच हे संस्कार शांत होतात, हा मग हे शांत होतात. हा मग हे कायेमध्ये हे संस्कार शांत झाले, हा मग ही काया आहे. या कायेतल्या जाणीवा आहेत, हे कायेतले संस्कार आहेत. हे सुख आहे, हे दुःख आहे, हे सुख दुःख विरहित अवस्था आहे, न्यूट्रल. हे चित्त आहे. या अशा अशा इच्छा आकांक्षा पळापळ करतात, तृष्णा पळापळ करतात. हे पाहिजे ते नको, असं पाहिजे तसं नको, इतकं पाहिजे तितकं नको, आणखीन पाहिजे, खूप पाहिजे, पाहिजेच, हे नको, अजिबात नको, बिलकुल नको, मला ते आवडत नाही, ते खतम करा, नष्ट करा, त्याचा विध्वंस करा. हे जे काही चाललेलं असतं ना, हे सगळं जेव्हा चाललेलं असतं तेव्हा जर ते सती जागृतीला जाणवलं तर त्याच्या दुष्परिणामातून आपलं चित्त आपोआपच मोकळं होतं, चित्त शुद्धी व्हायला सुरुवात होते. आणि चित्त संस्कार शांत होतात. आपण कालपर्यंत आपण हे पाहिलं, चित्त संस्कार शांत होत असतील तर चित्त संस्कार शांत होत आहेत हे सतीने अनुभवतो.
आणि श्वास शरीराच्या आत येताना जेव्हा चित्ताचा अनुभव येतो, तेव्हा हे चित्त आहे, हे तो सतीने पाहतो, अनुभवतो. श्वास शरीराच्या बाहेर जाताना जेव्हा चित्ताचा अनुभव येतो, तेव्हा हे चित्त आहे, तो सतीने अनुभवतो. चित्तातला जेव्हा विस्कळीतपणा कमी होतो, त्याला समाहित होणं म्हणतात. समाहित म्हणजे एकत्र येणं, म्हणजे समाधीकडे. मग हे चित्त समाहित किंवा एकत्र येत आहे, समाधीस्थ होत असेल तर तर ते त्याला जागृतीला दिसतं. आणि मग हळूहळू चित्त विमुक्त होतं. चित्त विमुक्त होत असेल तर तो जागृतीने पाहतो, हा हे चित्त विमुक्त होत आहे. तर चित्तामधल्या ज्या हालचाली आहेत, जे जे काही इच्छा, आकांक्षा, तृष्णा, भावना, जे जे काही आहे, ज्याचा परिणाम भीती आहे, विस्कळीतपणा आहे, चिंता आहे, अस्थिरता आहे, डिप्रेशन आहे, झोपणे येणं आहे, एकटेपणा आहे, खचून जाणं आहे, जे काही आपल्याला जाणवतं ते चित्तामध्ये, ते संस्कारांचा परिणाम आहे. आणि जागृतीला जेव्हा जर हे सगळं दिसत असेल, तर ते टेन्शन, तणाव, दुःख, यातना हळूहळू हळू कमी होत जातात. ते संस्कार शांत होतात, नष्ट नाही होत, शांत होतात. कारण सती जागृतीला ते समजतं, समज येते. त्यालाच प्रज्ञा पण म्हटलेला, ती समज येते. आणि पुढे म्हटलेलं आहे, त्याच्यामुळे चित्त अनासक्त होतं. चित्त अनासक्त झालं की ते सतीला अनुभवाला येतं, हा हे चित्त अनासक्त होत आहे, चित्त संयमित होत आहे, चित्त बंधमुक्त होत आहे, असे शब्द आलेले त्याच्यामध्ये. आणि शेवट त्यांनी केलाय, अशा प्रकारे आनापान सतीची भावना महाफलदायक होते. तर पहिल्या वाक्यात इतकं मोठं स्पष्टीकरण आहे. हे आपण 4-4.5 वाक्य आधी पाठ केली असतील तर त्यातल्या पहिल्या वाक्यात एवढं मोठं स्पष्टीकरण आहे. अनापान सतीची भावना महाफलदायक होते. अनापान सतीची अधिकाधिक भावना केल्याने ती 4 सतीपट्ठाणांना परिपूर्ण करते. 4 सतीपट्ठाणांची अधिकाधिक भावना केल्याने ती सप्तबुद्ध्यांगांना परिपूर्ण करते. सप्तबुद्धांगांची अधिकाधिक भावना केल्याने विद्या आणि विमुक्तीची प्राप्ती होते. आणि सगळ्यात सुरुवातीला जो शब्द प्रयोग केलेला आहे, तो पण आपण विसरता कामा नये. बुद्ध म्हणतात, माझं चित्त याच्यामध्ये लागलेलं होतं, माझं मन याच्यामध्ये लागलं होतं. ज्याचं मन ह्या गोष्टीमध्ये लागतं त्याला ती प्राप्ती होणारच. ज्याचं मन विचलित आहे, थोडं इकडं थोडं तिकडं, थोडं पाहू, जमलं तर बघू, मग ते तेवढं सापडणार, तेवढंच मिळणार. तिचा पहिला भाग पूर्ण होतो. दुसऱ्या भागाला आपण सुरुवात करू शकतो. दुसऱ्या भागामध्ये असं म्हटलंय, अनापान सतीची अधिकाधिक भावना केल्याने ती 4 सतीपट्ठाणांना परिपूर्ण करते. 4 सतीपट्ठाण हे आपण अं, पाहिलेले आहेत, याच्या आधीच्या सत्रांमध्ये पाहिलेले आहेत. तर कायानुसती 4 सती पठ्ठाण. पठ्ठाण म्हणजे पुढे जाणं, प्रस्थान म्हणजे पुढे जाणं. काही लोक पठ्ठांचा अर्थ फाउंडेशन करतात, पण मला वाटतं फाउंडेशन ही हा हे जे ट्रान्सलेशन आहे, फाउंडेशन हे स्टॅटिक आहे, स्थितिशील आहे.
पण जीवन स्थितीशील नाही, ते गतिशील आहे, डायनॅमिक आहे. स्टॅटिक आणि डायनॅमिक अशी दोन अवस्था आहेत. म्हणजे गती, स्थिती आणि गती आपण म्हणतो त्याला. तर अस्तित्व जीवन ही स्थिती नाही, परमनंट गोष्ट नाही, परमनंट म्हणून त्याला अनित्य पण म्हटलंय. स्टॅटिक नाही ते. फाउंडेशन जे असतात ते स्टॅटिक असतात. आता बिल्डिंगचं फाउंडेशन आहे, तर बिल्डिंगचं फाउंडेशन हे स्थिर आहे, पण काया स्थिर नाही ना. काया ही मुवमेंट आहे. आपण आता इथे बसतो, नंतर तिथे बसतो, नंतर तिकडे जातो, नंतर तिकडे जातो. जन्मापासून आपण मरेपर्यंत आपण चालतच असतो ना. स्टॅटिक कुठेच नसतो आपण, स्थिर कुठेच नसतो. आपण झोपलो, गाढ झोपेत गेलो तरी हालचाल चाललेल्या आहेत, हालचाली चाललेल्या आहेत. म्हणजे स्टॅटिक कुठंच नाही आपण, स्थिर कुठंच नाही. त्यामुळे फाउंडेशन हा पठाणांचा जो अर्थ आहे, तो वेस्टर्न लोकांनी केलेला आहे. त्याच्याने तोच अर्थ रूढ झालेला आहे. पठाण म्हणजे फाउंडेशन, पाया. त्याला पाया म्हणायला हरकत नाही, परंतु तो स्टॅटिक पाया नाही, मग स्थितीशील पाया नाही. तो गतिशील पाया, आणि पाया कधी गतिशील असणार नाही. तर पठाण म्हणजे, ऍक्च्युअली मी त्याला प्रस्थान, प्रस्थान हा शब्द एक चांगला आहे तो. प्रस्थान, प्रस्थानातच पठाण असेल अर्थ. प्र प्रस्थान म्हणजे स्थान सोडणं, त्याला प्रस्थान म्हणतात. गाडी, रेल्वे निघाली किंवा कोणती गाडी निघाली, अनाउन्समेंट होते, गाडी प्रस्थान कर रही है. गाडी निघालेली आता पुढे चाललेली आहे. तशी सती पठाण करते. श्वास, श्वासातून काया, किंवा कायेतला श्वास, तिचं पठाण प्रस्थान शरीरामध्ये, शरीरातून ते शरीरातल्या जाणीवांमध्ये, म्हणजे सुखदुःखांमध्ये किंवा सुखदुःख विरहित, ज्याला आपण इमोशन्स म्हणतो, जेव्हा जे जे असेल ते, त्याच्यातून चित्तामध्ये इच्छा, आकांक्षा, तृष्णा, भावना यांची धावपळ, आणि त्याच्यातून प्रस्थान होतं ते ब्रेनमध्ये, विचार प्रक्रिये, मनोधम्मांमध्ये. तसं प्रस्थान आहे ते. आणि तो अर्थ इथं जर घेतला तर ते फार बरोबर बसतं ते, की अनापान सतीची अधिक अधिक भावना केल्याने ती या चार सती पठ्ठानांना, म्हणजे कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती आणि धम्मानुसती, या चार सती पठ्ठानांना, प्रस्थानांना ती परिपूर्ण करते. म्हणजे सगळ्या सर्वांगामध्ये ती सती झिरपते, असं त्याचा अर्थ आहे. मग ते पाणी आणि साबण चूर्ण, किंवा साखर आणि पाणी यांचा पाक, का कोणतंही उदाहरण घेऊ शकतो ज्याच्यामध्ये संपृक्तता येते. काय संपृक्त, संपृक्त असा एक शब्द आहे बघा, संपृक्तता, एक जीवतता, एक जीव होत. सॉलिड आणि लिक्विड एक जीव होत. तरीही सती, चार अनापान सती चार सती पठ्ठानांना कशा प्रकारे परिपूर्ण करते, त्याचे स्पष्टीकरण पुढच्या पॅरेग्राफ मध्ये आलेलं आहे. परंतु तो पॅरेग्राफ वाचून आपल्याला त्याचा अर्थ लागतो की नाही ते पहा. तर आत्ता नाही लागला तर नंतर अर्थ लागेल त्याचा, लगेच लागणारच नाही तो, कारण तो अनुभवावर आधारलेला आहे. तर काय म्हटलेलं आहे, की श्वास शरीराच्या आत येताना किंवा शरीराच्या बाहेर जाताना
संपूर्ण काया अनुभवल्यानंतर जेव्हा कायेतले संस्कार शांत होतात, म्हणजे कायेचं भान येतं, मग त्या कायेमध्ये, त्या जिवंत कायेमध्ये, त्या संस्कारांमध्ये जो लोभ आणि द्वेषाचा भाग आहे, लोभ आणि द्वेष म्हणजे हे पाहिजे ते नको, याचं पाहिजे तसं नको, हे जे पाहिजे नकोचं जे द्वंद्व आहे, याच्यातून साधक हळूहळू मुक्त होतो असं म्हटलेलं आहे. त्या लोभ आणि द्वेषातून मुक्त होऊन तो कायेमध्ये कायानुपස්සना करतो, कायेमध्ये काया पाहतो, कायेमध्ये कायानुपස්සना करतो, आणि त्याला कायेमध्ये दुसरी काया जाणवते असं म्हटलेलं आहे. आता हे जे अनुभव आहेत हे थोडेसे प्रगत आणि खोलातले अनुभव आहेत. आत्ता ते जरी लक्षात नाही आले, ते कालांतराने लक्षात येतात. आणि नंतर मग पुढे कायेतली काया लोभ द्वेषातून मुक्त झाल्यावर ती जाणवते. चित्तातलं चित्त किंवा जाणीवातल्या जाणीवा लोभ द्वेषातून मुक्त झाल्यावर जाणवतात. चित्तातला चित्तातलं लोभ द्वेष जे आहे ओढाताण, ती कमी झाल्यावर चित्तामध्ये दुसरं चित्त जाणवतं, आणि मनोधम्मांमध्ये मनोधम्म जाणवतात. मग त्याला सती संप्रजन्य म्हटलंय. आता हे शब्द जे वाढत गेले त्याचे फार टेन्शन घ्यायची गरज नाही लगेच. त्याचं विश्लेषण हे हळूहळू होणार आहे. ते ह्याच अगदीच 12 तारखेपर्यंत सगळं क्लिअर होईल असं मुळीच नाही. बुद्ध जयंतीपर्यंत झाली तर चांगलं, झालं तर चांगलीच गोष्ट आहे. परंतु आपली प्रॅक्टिस जशी सखोल जाईल तसतसे हे अनुभव येतात, आणि मग हे शब्द कळतात. शब्दामध्ये अनुभव नाहीत, अनुभवामध्ये शब्द उतरले पाहिजेत, म्हणजे शब्द समजले पाहिजे. तर जास्त शब्दांचं ओझं मी आता वाढवणार नाही. अं, तुमच्या चिंतनासाठी मी हे शब्द तुमच्यावर सोडून देतो. आणि जसं आपण वारंवार सांगत आलो, पुढं गेल्यानंतर जर अडकल्यासारखं वाटत असेल तर मागं फिरा. बिगिनिंग पॉइंटला या, सुरुवातीला एबीसीडी मध्ये या, सरळ सरळ श्वासामध्ये या. पुढे जर अडखळल्यासारखं वाटत असेल, जड झाल्यासारखं वाटत असेल, सोडून द्या ते. परत जाऊ आपण ते, परत जाणं होणारच आहे. आपली मुंबईची गाडी बंद पडली तर आपण काय तिथंच नाही थांबत, जाऊ दे आता, आपण मागची गाडी धरू, घरी जाऊन नंतर जाऊ तिकडे. किंवा गाडीच मिळाली नाही, गाडी चुकली, जाऊ द्या नंतर जाऊ, परत बॅक टू होम. आपलं बॅक टू होम म्हणजे परत मूळ याच्यावर यायचं, सेंट्रल पॉइंटला यायचं. आणि काया आन करते, काया अपान करते, आतमध्ये, पोटामध्ये, छातीमध्ये, धडामध्ये, जिथं जिथं शांतपणे आनापान पाहता येत असत तिथे यायचं. पुढचे शब्द ते नाही समजले तर सोडून द्यायचे. ते त्याचा अनुभव पुढे येतोच. ते अनुभवांचे शब्द आहेत, शब्दात अनुभव नाही, अनुभवांचे शब्द आहेत. अनुभव आले की शब्द समजतात, आणि आपल्याला ते पाहिजे. मी थांबतो इथे आणि तुमच्यासाठी पुढचा वेळ देतो. मध्ये अडकायचं नाही. परत बोला. आता सर हा शब्दाचा खेळ नाही आणि ज्ञानाचा पण नाही. आता अनुभवाचा विषय आहे इथून पुढं. हा. खूपच छान आहे.
आणि पाठीमागं आलं तरी चालेल, पण चुकीच्या गाडीत बसायचं नाही. हा. आणि चुकीच्या अडकलो गाडीत तर अडकलो तर तिथंच नाही थांबायचं. कम बॅक. रिटर्न ये, कम बॅक. पण योग्य दिशेने चालायचं. आपल्या ओके, घरी खूप छान आपल्या सर. आपल्या घरी या. आपल्या काय ते आपल्या घरी या. कम टू ओके. कम टू द पॅव्हिलियन, कम टू होम. आपण कसं अगदी करतो, कुठेही बरं. फिरलो तरी आपण आपल्या घरी येतो ना. जगात कुठेही गेलो आणि किती दिवस बाहेर गेलो तर आपण आपल्या घरी येतो. त्याचा हा प्रवास जर पुढं अडखळल्यासारखा झाला, नाही जमलं, मिसगाईड झालो, किंवा लक्षात नाही आलं, मार्ग सापडत नाही, हा मार्ग सरळ नाही, हे तर आपण पाहिलेलंच आहे. हा जंगलातला मार्ग आहे, हा महासागरातला मार्ग आहे, हा महानगरीतला मार्ग आहे, आणि तो सरळ निघालो आणि सरळ गेलो असं कधीच होणार नाही. त्याच्यामध्ये गुंतागुंत असणारच आहे. आणि ती गुंतागुंत हळूहळू सुटते. हळूहळू. अगदी बुद्धांनी बरोबर. तर त्याला जंगलातलाच प्रवास म्हटलेला आहे. त्यांनी हे पण जंगलातला म्हटलंय, प्रवास. असं फार छान शब्द वापरले. ज- जंगल तोडा, वृक्ष नका तोडू. वृक्ष म्हणजे कोणते? वृक्ष म्हणजे महावृक्ष, जे फळं देतात, जे उपयोगाचे आहेत, जे लाभाचे आहेत. ती झाडं नाही तोडत. जसं आपण शेतातलं तण काढतो, तण शेतामध्ये पीक लावतो, आणि पीक लावलं त्याच्यात जे तण येतं ते तण काढतो आपण. ते तण कधी कधी पिकापेक्षा मोठं झालेलं असतं तरी ते काढतो आपण. त्याच्यामध्ये पीक झाकून जातं, आणि ते का काढावं लागतं? तर ते तणच सगळं ते पिकाचं अन्न खाऊन टाकतं ते. अशा आपल्यातल्या ज्या विकृती आहेत, आपल्यातले हे जे लोभ, द्वेष, चिंता, अस्थिरता, अस्वस्थता, ज्या ज्या आपल्याला यातना देतात, यातना हे दुःख हे इंडिकेटर आहे. इंडिकेटर म्हणजे कसं, की जेव्हा आपला मीटरमध्ये लाल लाईट लागलेली असते तेव्हा आपलं लक्षात, लाईट लाईट आहे. आपण मीटर मीटर पाहतो ना आपलं. आता हे असं प्रकाश असल्यावर लाईट आहे हे कळतं आपल्याला, पण जेव्हा आपण लाईट लावत नाही, लाईट आहे काय का गेली, तर आपण मीटरकडे जेव्हा जाऊन पाहतो तर तिथे ते लाल लाईट लागलं, हा लाईट आहे. की आपण बटन दाबून पाहतो, हा लाईट. तर दुःख, यातना, डिस्टर्बन्स हे इंडिकेटर आहे. जर आपल्याला दुःख असेल तर समजायचं काहीतरी गडबड आहे. थोडं जरी असेल तर गडबड आहे. आणि ती गडबड आपल्याला कमी कमी करत 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 काय करायचं? पूर्ण मुक्त व्हायचं. त्यालाच निब्बाण म्हटलेलं आहे. त्यालाच बुद्धत्व म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे थोडस जरी काय म्हणतात ना, आपलं थोडस जरी कुठं खुटपुट झाली तर लगेच कळालं पाहिजे, हा काहीतरी गडबड आहे. विचारात खुटपुट झाली, भावनांमध्ये खुटपुट झाली, कुठं आणखीन काही गडबड झाली, सतर्क, सावधान. तर सतर्क सावधानतेनं आधी ती खुटपुट कुठं आहे ते बघा. बरोबर. जसं आपल्याला अपचन झालं नाही का, पित्त वाढतं किंवा काय गॅस धरतो आपण, अरे अपचन झालंय. मग इथे अपचन, तर ते जे गॅस आहे, ते पित्त जे आहे, ते इंडिकेटर आहे. ते सांगतंय आपल्याला पचनक्रिया बिघडली. मग आपण त्याच्यावर उपचार करतो, काहीतरी घेतो, काय गोळी घेतो किंवा काय असेल ते, किंवा कोमट पाणी पितो, किंवा काय ऍसिडिटीचं काय असेल, नेहमीचा त्रास असेल त्या ऍसिडिटीच्या गोळ्या घेतो, आणि खूपच जास्त त्रास असेल तर मग डॉक्टरकडे जातो. तर ते इंडिकेटर जे आहे ते सांगते आपली तब्येत बिघडलेली आहे. तसं दुःख हे इंडिकेटर आहे. त्यामुळे दुःखाला बिचकायचं नाही. रेड लाईट आहे बघा, ती पण रेड लाईटच आहे. दुःख हे रेड लाईट आहे, धोक्याचा इशारा आहे. दुखतंय ना, जाऊ द्या आणि बघू, आणि जेवढा उशीर होईल तेवढं बघता येत नाही. मग मग बघू नये, मग भोगू.
जेव्हा पाहायचं सतीनं जागृतीनं भानावर येऊन सावधान, तर ते सातत्यानं पाहायचं. तो आपला पहारेकरी कायम जागा पाहिजे. सतीचा पहारेकरी कायम जागा पाहिजे. झोपेतही जागा पाहिजे तो. इथपर्यंत आपली प्रॅक्टिस गेली पाहिजे. त्यानं आपल्याला सांगितलं पाहिजे तू झोपेत बरळत होता, तर काय बरळत होता, काय स्वप्न पाहत होता, काय दिसलं स्वप्नामध्ये. ते सती जागृतीला दिसतं ते बरोबर. नाही तर आपल्याला काय स्वप्न पडून जातात आणि कुठं जातो आणि कोणाला मारतो, काय उपद्व्याप करतो काहीच कळत नाही. आणि सकाळी म्हणतो काय स्वप्न पडलं का, असं असं स्वप्न कसं काय पडलं, हे मी तर असं कधी केलं नाही. केलं असेल पण माहिती नाही, किंवा झालं असेल पण माहिती नाही. तर सगळे आपण जन्मल्यापासून जागे थोडेच आहोत आपण. आपण झोपेत आहोत. झोपेत काय काय केलंय काय माहिती आपल्याला. भान नसलेल्या अवस्थेत किंवा बेभान अवस्थेत काय काय केलं, काय काय बोललो. काल नाही का आपण म्हटलो शिव्या दिल्या, लहानपणी लहान असताना शिव्या दिल्या, मोठेपणी शिव्या दिल्या, मित्र दुखावले, नातेवाईक दुखावले, आणि नंतर भान आल्यावर म्हणतो अरे त्याला उगाचच बोललो मी ते. भानावर नव्हतो तेव्हा, सती नव्हती. तर ठीक आहे, आत्ता कळालं. इथून पुढे सुरुवात. जब जागे तब सवेरा अशी एक म्हण आहे. जब जागे तब सवेरा. जि- जेव्हा जाग आली तिथून साधना सुरू. आधी नाही झालं, नाही झालं, ठीक आहे, मला माहिती नव्हतं, मला समजलं नाही. आता कळालं ना, आता नाही सोडायचं. सोडलं तर काय माहित आता परत वेळ मिळतो नाही मिळतो. वेळेचा काय भरोसा आहे का. आता उद्या युद्धजन्य परिस्थिती आहे, उद्यापासून उद्या ते काय ट्रायल आहे. नगरमध्ये नाही, इतरत्र आहे. म्हणजे संकेत देत आहेत. कोरोनाचं युद्ध आपण पाहिलेलं आहे, वाचलो आपण त्याच्यात. परत झोपी गेलो. वामन कर्डात ते गाणं आहे ना, काय ते, आली आली रे सुवर्ण घडी, आली आली रे सुवर्ण घडी, अं, जाग आता नरा तातडी, जाग वाया तुला बुद्ध पुन्हा आला, सोड आता तरी घोंगडी, काय गोधडी काहीतरी. वामन खडकनी बाबासाहेबांच्या संदर्भात, जाग वाया तुला पुन्हा बुद्ध आला, सोड आता तरी गोधडी घोंगडी काहीतरी शब्द आहे. आपण गोधडीवालेच होतो पूर्वी, त्यामुळे गोधडीच असत ते. आता झोपायचं नाही परत. झोपायचं नाही म्हणजे विश्रांती घ्यायची, झोप काढायची, पण गाफील झोपायचं नाही. जागा असताना तर गाफील राहायचंच नाही. झोपेत पण शक्यतो प्रयत्न करायचा. आणि काय प्रयत्न करायचा. शरीरामध्ये श्वास चालू आहे, काया आन करते अपान करते,
कायेमध्ये उतरा, जाणीवांमध्ये उतरा, चित्त पहा, मग विचार प्रक्रिया पहा. एवढंच काम करा, फार सोपं आहे. पण ते सोपं काम अवघड त्या संस्कारांमुळे. तर त्याचा अभ्यास करायचा. सॉरी, मी परत माझं हे सुरू केलं मी. आता मुद्दे असे येतात बोलता बोलता की मला राहत नाही. पण काय वावगं बोलत नाही, मला याची खात्री आहे. अंतरंगात गुंतून पडणं म्हणजे ध्यान करणं, मी म्हणतो. ते गुंतून नाही पडायचं. सती आणि जागृती मनाची दोन वेगळी कार्य आहेत. मन विषयामध्ये गुंतलेलंच आहे, ते ध्यानच करते ते वेगवेगळ्या विषयांचं. मी एक स्टेटमेंट वाचलं संरक्षितांचं. ते फार इम्पॉर्टंट आहे. त्याला मी कॉमेंट पण केली त्याच्यावर. ते म्हणतात, डेथ इज एनफोर्स मेडिटेशन. मृत्यू म्हणजे जबरदस्तीने केलेलं ध्यानच आहे म्हणतात. त्यांना काय म्हणायचं मला माहिती नाही. त्याच्यावर मी कॉमेंट केली, म्हणून ध्यान नाही केलं पाहिजे. असो, एक वेगळा मुद्दा आहे. हॅलो. संरक्षितांच्या शिकवणीचा मी खूप वर्ष अभ्यास केला, भाषांतर पण केली. त्रैलोक्य बौद्ध महासंघामध्ये असतात, त्यामुळे त्यांच्या काही शिकवणींचा, शब्दांचा मला चांगला परिचय आहे. आणि प्रेरणादायक पण आहे, बऱ्याच गोष्टी प्रेरणादायक पण आहेत. सती साधनेचा, जागृतीचा जर प्रचार केला आणि त्याला जर आपण आपल्या आयुष्यामध्ये सर्वोच्च स्थान दिलं, एक काम म्हणून, कार्य, जागृतीच्या कार्यशाळा चालवायच्या, तर शिकवायचं नाही लोकांना, शिकवायचं नाही लोकांना, जागं करायचं. आणि जागा आपल्याला तेव्हाच करता येतं जेव्हा आपण जागे असतो. पुढचा जो संकल्प आहे ना, तो प्रॅक्टिस करता करता ते काम आपल्याला पुढं करावं लागतं. पण जसं आता मी बऱ्याच वेळा सांगितलं, त्याच्यात घाई करून पुढं अडकायचं नाही. तिथं अडकले तर मागे येता येणार नाही, इथं आत अडकले तर तुम्हाला मागे सरकता येतं. पण लोकांमध्ये जर अडकलात आणि प्रतिमा जर आपली, काय म्हणतात, अ, खराब झाली किंवा अ, अर्धवट आहे माणूस हा, असं जर आपली प्रतिमा जर, मग मात्र आपल्याला परत काही गोष्टी समजल्या तर आपल्याला परत बोलता येत नाही. म्हणून ती काळजी तर घ्यायची, पण तो संकल्प करून ठेवायचा की आपल्याला हे डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्याला काम करायचं. इनडायरेक्ट केलं तरी चालू शकतं. डायरेक्ट प्रचाराचं काम करायला पाहिजे असं नाही. इनडायरेक्ट म्हणजे आयोजन करणे, वेगळ्या ठिकाणी सत्र आयोजित करायची. 2 लोक असू द्या, 5 लोक असू द्या, 10 लोक असू द्या. या निमित्तानं आपण जे लोकांशी बोलतो, तर आपल्याला पुढच्या गोष्टींची उकल होत जाते. याला मी काउन्सिलिंग पण म्हणतो. ते काउन्सिलिंग जे आहे ते इंडिव्हिज्युअल पातळीवर पण असू शकतं, व्यक्तिगत पातळीवर किंवा सामूहिक पातळीवर पण. त्याला चर्चा सत्र म्हणता येऊ शकतं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही प्रॅक्टिस पण घेता येते. आणि आता एक गोष्ट लक्षात आली असेल, की आता आज 22वा दिवस आहे. आपल्याला साधनेची जरा आणखीन पुढची उकल होत चाललेली आहे. मला सुद्धा, तुम्हाला नाही. मला पण साधनेची पुढची उकल होत चाललेली आहे. आणि
हे मला चांगले संकेत वाटतात पुढं काम करण्याचे. आणि याला जर आपण महत्त्व दिलं तर आपली प्रॅक्टिस सखोल जाईल 100%.